हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 5, त्याचा उर्वरित भाग आता मी पुढे वाचतेय. ते जयेचेनी प्राप्त झाले. अशा प्रकारे येथे ब्रह्मांडात आत्मपरब्रह्म सदा सर्वदा सर्वत्र पसरलेले आणि व्यापलेले असूनही आपण ते तर्क, वचे, अनुमान याने जाणू शकत नाही. याचा अर्थ ते आपणास जाणणे अशक्य आहे की काय? तर ते तसे नाही. श्री समर्थ आपल्याला दिलासा देत आहेत की ते जयेचेनी प्राप्त झाले. ते सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होते. सद्गुरू त्याच्या स्वानुभूतीद्वारे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. तो आपल्याला साधना उपासना सांगतो. त्याप्रमाणे पूर्ण श्रद्धा ठेवून साधना उपासना नित्य नियमित करत असावे. साधना उपासना अनेक आहेत. आपण कोणती साधना उपासना करत आहोत यापेक्षा आपण ती देहभान हरपून करत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. हेही लक्षात असू द्यावे की सद्गुरू हा आपला दिशादर्शक, मार्गदर्शक आहे. त्याच्यातच गुंतून जायचे नाही. अनेक ठिकाणी हे असे पाहायला मिळते. गुरु त्याच्या शिष्यांना त्याच्या स्वतःत गुंतवून ठेवतो. असा गुरु सद्गुरू नाही हे त्वरित ओळखावे. अशा गुरुचा उद्देश काहीतरी निराळा आहे हे समजून त्याच्यापासून दूर व्हावे. यासाठी श्री समर्थांनी पुढे जे सांगितले आहे ते फार महत्त्वाचे आहे. 4. आपरूप आपणासी. ते सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होते. म्हणजे सद्गुरू आपल्याला ते आणून देतो की काय? तर ते तसे नाही. आत्मपरब्रह्म म्हणजे काही बाजारातील वस्तू नाही आणून द्यायला. ते आपल्यालाच प्राप्त करावे लागते. कारण आत्मपरब्रह्माचा अंश आपल्या अंतःकरणात आहे. आपरूप आपणासी. त्यासाठी कोठेही बाहेर जायची गरज नाही आणि यासाठी बाह्य उपाय उपयोगाचे नाहीत. सत्य सद्गुरू आपल्याला आपल्याच अंतःकरणातील अंशाची उपासना करायला सांगतो. ते कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू करतो. यासाठी जो आत्मसाक्षात्कारी आहे, जो आत्मानुभूती प्राप्त आहे, अशालाच सद्गुरू करावा. भोंदू, ढोंगी, पुस्तकी पंडित, पडत विद्वान, धार्मिक विधीत गुंतणारा, समारंभप्रिय, बाह्य गोष्टीत रमणारा, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यासाठी लालचावलेला, सरकार दरबारी खेटे घालणारा, श्रीमंतांच्या आश्रयाला जाणारा इत्यादी अशा भलत्या मागे गेल्यास फक्त भरकटायला होते. आपली यात्रा भलत्याच दिशेने मार्गस्थ होते. सद्गुरू आत्ममार्गाकडे केवळ अंगुली निर्देश करतो. आपण अशा सद्गुरूचा शिडीसारखा उपयोग करायचा आहे. त्याने दाखवलेल्या मार्गाने आपण यात्रा करायची आहे. नित्य नियमित सद्गुरूला आपल्या यात्रेची माहिती द्यायची आहे. म्हणजे काही सुधारणा हवी असल्यास सद्गुरू वेळीच आपल्या यात्रेचे सुकाणू योग्य दिशेला वळवून आपली यात्रा सुकर होते. अशा प्रकारे सद्गुरूच्या कृपेने आपण आत्मसाक्षात्कारी होतो. हरिओम. आता पुढची ओवी क्रमांक 6. नमन तिचिया निजपदा माया वाग्देवी शारदा जयेचेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. श्री समर्थ येथे श्री शारदा मातेला नमन करत आहेत. शारदा माता म्हणजे आत्मपरब्रह्मामधून विश्वाचा कारभार करण्यासाठी निर्माण झालेल्या मायेचे एक रूप आहे.
म्हणून श्री समर्थ तिच्या निजपदी नमन करत आहेत. निज म्हणजे उपजत, मूलभूत. मौन अशा आत्मपरब्रह्मामधून द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे त्याविरुद्ध असे निर्माण झालेले मायेचे शारदा हे रूप वाग्देवी म्हणून आहे. मूलभूत ध्वनी ओम आहे. अव्यक्त असे आत्मपरब्रह्म ध्वनी रूपाने व्यक्त झाले आहे. त्यामधून पुढे सूर, स्वर, शब्द, भाषा, लिपी, मुद्रण अशी उत्क्रांती झाली. मायेची रूपे तिच्या वैश्विक कारभाराप्रमाणे अनेक आहेत. शारदा वाग्देवी आहे. तिच्यामुळे संत महानुभावी संवाद करू शकतात. कारण जरी आत्मानुभूती जे शब्दास आकळेना अशी शब्दातीत असली तरीही संत महानुभावी यांना आत्मज्ञानाची साधकांना कल्पना देण्यासाठी, त्यांना आत्मज्ञान सांगण्यासाठी, त्यांना साक्षात्काराचा उपदेश करण्यासाठी, त्यांना त्या दिव्य यात्रेचे मार्गदर्शन करण्यासाठी शब्दांचीच मदत घ्यावी लागते. त्याला अन्य काहीही उपाय नाही. यास्तव आपल्यावर शारदेचा वरदहस्त असणे अगत्याचे आहे. श्री समर्थ योगमार्गी, अध्यात्ममार्गी होते, तरीही ते भक्तिमार्गीही होते. त्यांच्यात नितांत श्रद्धा, भाव, भक्ती होती. यास्तव श्री समर्थांनी येथे श्री शारदा मातेला ग्रंथारंभी नमन केले आहे. आपल्या आत्माराम या ग्रंथासाठी श्री शारदा मातेचे आशीर्वाद असावेत असा यामागे त्यांचा हेतू आहे. आता अशी शंका येईल की याचा अर्थ अशिक्षितांना आत्मज्ञानाचे दरवाजे बंद आहेत का? अशा सर्वसामान्यांना मुक्ती शक्य नाही का? मग जे अडाणी, न शिकलेले, साधे भोळे संत मुक्त झाले, ते कसे मुक्त झाले? याचे समाधान असे आहे की या संतांनी एक ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज इत्यादी अशांच्या अभंगावरून भक्तियोगे भजन, नर्तन, कीर्तन वगैरे करून या अशा न शिकलेल्या संतांनी मुक्ती प्राप्त केली आहे. येथे शब्द ब्रह्माची पूजा आपोआपच केली गेली आहे. 2. जरी काही संत न शिकलेले होते तरीही पूर्वसंचितानुसार सिद्धी प्राप्त होऊन या अशा संतांनी जे अभंग ओव्या रचल्या आहेत त्यावर आज उच्च शिक्षित विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त करत आहेत. अशा प्रकारे या न शिकलेल्याही संतांकडून शब्द ब्रह्माची पूजा आपोआपच केली गेली आहे आणि त्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे. हरि ओम.